मित्रांनो, लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणारा शब्द इतर राज्यामध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार? मित्रांनो, लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 2100 रुपये देणारा शब्द महायुतीने दिला होता. इतर राज्यातही अशीच मदत महिलांना केली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली. या योजनेच्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. महायुतीची सत्ता आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. आता महायुतीची राज्यात सत्ता आली असून महिलांना 2100 रुपये दरमहा दिले जाणार का हे पाहावं लागेल. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरू आहेत. त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते हे पाहावं लागेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारकडून गोरक्षमी योजना चालवली जाते. या योजनेतून महिलांना 2000 रुपये दिले जातात. मध्य प्रदेशात लाडकी बहीण, आसाममध्ये अरुणोदय योजनेतून महिलांना 1250 रुपये दिले जातात. छत्तीसगडमध्ये मातरी वंदना योजनेतून दिल्ली सरकारकडून, मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतून, तमिळनाडू सरकारच्या मंगळीर उर्मई ठोंगा योजनेतून दरमहा 1000 रुपये महिलांना दिले जातात. पश्चिम बंगाल सरकारकडून लक्ष्मी भंडार योजनेतून 1000 ते 1200 रुपये दिले जातात. ओडिशा सरकार सुभद्रा योजनेतून महिलांना दरमहा 833 रुपये देत. झारखंड सरकारनं देखील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री होताची ती रक्कम 1000 रुपये वाढवून 2500 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं सुरू झालेल्या लाडली बहीण योजनेचा त्यांना फायदा झाला होता. भाजपचं सरकार मध्य प्रदेशात पुन्हा स्थापन झालं. महाराष्ट्र देखील त्याप्रमाणे महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. महायुती सरकार देखील पुन्हा सत्तेत आलं आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जातो. राज्य सरकारचे कर्मचारी, आपत्तिकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिले जात नाही. महाराष्ट्र या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारनं 1500 रुपयाप्रमाणे महिलांना दरमहा रक्कम देण्यासाठी 46,000 कोटीचा खर्च अपेक्षित होता. ज्यावेळी महिलांना 2100 रुपये दिले जातील त्यावेळी सरकारला 85,000 कोटी रुपयाचे खर्च करावे लागतील. देशातील विविध राज्यातील सरकारना अशा योजनांवर साधारणपणे 1 लाख कोटी रुपयाचा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे. मित्रांनो, नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.